नमस्कार बालमित्रांनो, न्यू नॉलेज हब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत। पाचवी नवोदयसाठी आपण ज्या वेगवेगळ्या व्हिडिओ सिरीज सुरू केलेल्या आहेत त्यामध्ये आज आपण अंकगणितासाठी जी व्हिडिओ सिरीज आहे त्यामधला 31वा व्हिडिओ 31वा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत आणि आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। त्या प्रकरणाचं नाव आहे परिमिती व क्षेत्रफळ। बहुभुजा आकृतीची परिमिती, चौरस, आयत व त्रिकोण यांचे क्षेत्रफळ। धड्याचं नाव खूप मोठं आहे, पण या धड्यामध्ये काय काय आहे तर तुम्हाला माहिती आहे। परिमिती, चौरस, आयत, त्रिकोण आणि क्षेत्रफळ त्यांचं, चौरस, आयत, त्रिकोण यांचं। तर काही महत्त्वाचे मुद्दे किंवा माहितीसाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। याच्यामध्ये काही नमुना प्रश्न पण आपण पाहणार आहोत। चला तर मग आपण बघा, तुम्हाला दिसतंय धड्याचं नाव आहे आजच्या परिमिती व क्षेत्रफळ। बहुभुजा आकृतीची परिमिती, चौरस, आयत, त्रिकोण, वर्तुळ यांचे क्षेत्रफळ असं या प्रकरणाचं नाव आहे। या प्रकरणामध्ये परिमिती व क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळे गणित किंवा प्रश्न असणार आहेत की जे नवोदयला वारंवार विचारतात। नवोदयसाठी महत्त्वाचं एक प्रकरण आहे। बघा, तर परिमिती पहिलं आपल्याला सूत्र दिसते, काही सूत्र आहे त्याच्यामध्ये, ते सर्व सूत्र आपल्याला पाठच असणं महत्त्वाचं आहे। त्यासाठी आपण महत्त्वाचे सूत्र कोणते ते आपण बोर्डवर लिहिलेले आहेत। बघा, पहिलं सूत्र आहे आयताची परिमिती। आयताची परिमिती, तर सूत्र काय आहे? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी। त्यानंतर पहा चौरसाची परिमिती। चौरस कसा असतो तुम्हाला माहिती आहे, चौरस आणि आयत मध्ये फरक आहे, ते पण आपण पाहणार आहोत। बहुभुजा आकृतीची परिमिती, आता ही बहुभुजा आकृतीची परिमिती म्हणजे काय? तर बहुभुजा आकृती म्हणजे काय तर कमीत कमी 3 पेक्षा जास्त, 3 आणि जास्तीत जास्त भुजा असणं म्हणजे बाजू असणं, आहे की नाही? जसं की षटकोनी येईल, पंचकोनी येईल, आहे की नाही? किंवा त्याच्यापेक्षा 7-8 कोणाचा एखादा चौकोनी येईल। तर त्याच्या परिमितीचं सूत्र काय? तर त्याच्या सर्व लांबी आहेत, ज्या सर्व लांबी आहेत बहुभुजा आकृतीच्या त्या सर्व लांबींची बेरीज हे त्याचं सूत्र असणार आहे। त्यानंतर पहा त्रिकोणाची परिमिती। त्रिकोण कसा असतो आपल्याला माहिती आहे। परिमिती म्हणलं की त्यांच्या बाजूंची बेरीज, हे लक्षात ठेवायचं। तर त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू, आणि तिन्ही बाजूंची परिमिती, बाजूंची लांबीची बेरीज केली की म्हणजे परिमिती येणार। त्यानंतरचं पहा क्षेत्रफळ। क्षेत्रफळामध्ये काय असणार आहे? क्षेत्रफळ म्हणजे एरिया, आहे की नाही? तर एरिया किती व्यापला आहे त्यांनी, तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? लांबी गुणिले रुंदी, हे लक्षात ठेवायचे। लक्षात ठेवण्यापेक्षा पाठच करून टाकायचे नवोदयच्या विद्यार्थ्यांनी। चौरसाचे क्षेत्रफळ काय असणार आहे? चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू, म्हणजे बाजू आपण त्याला डायरेक्ट पाठ करताना काय करू शकतो? बाजूचा वर्ग हे चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे। त्यानंतर आहे बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ। त्याच्यामध्ये 1/2 पाया गुणिले उंची हे त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र पाठ असणं महत्वाचं आहे। काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? तर बघा 1/2 काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबीचा गुणाकार हे त्याचं सूत्र आहे। आणि काटकोन त्रिकोणासंदर्भात एक पायथागोरस नावाचा शास्त्रज्ञांचा, पायथागोरस नावाच्या गणिततज्ञांचा एक पायथागोरस सिद्धांत म्हणून आहे। तर ते कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे सर्व आपल्याला बोर्डवरची जी सूत्र आहेत महत्वाची सगळी लिहिलेली, याचा स्क्रीनशॉटही तुम्ही काढून घेऊ शकता आणि पाठ करू शकता किंवा पुस्तकात उपलब्ध आहेतच। हे सूत्र फार महत्वाचे आहेत। तर आता परिमिती आणि क्षेत्रफळासंदर्भात तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे मी। परिमिती म्हणजे काय आणि क्षेत्रफळ म्हणजे काय? बघा, आयताची परिमिती इथं दिसते आणि आयताचे क्षेत्रफळ इथं दिसते। तर बघा, अगोदर आयत म्हणजे काय तर तुम्हाला माहित आहे, हे चित्र आकृती काढून दाखवतो मी तुम्हाला आयताची। तर बघा A, B, C आणि D, या AB, CD, AC आणि BD या 4 बाजू तुम्हाला दिसतात। तर या 4 बाजूमध्ये तुमच्या एक लक्षात येईल की आयताच्या समोरासमोरील बाजू समान मापाच्या असतात किंवा सारख्या असतात, म्हणजेच AB आणि CD ही बाजू सारखी आहे। तसंच ही बघा AC आणि BD ही बाजू सुद्धा सारखी आहे। तर आयताच्या परिमितीचं सूत्र काय? परिमिती म्हणजे काय? अगोदर परिमिती म्हणजे त्यांनी जे, हे बघा एवढी ही रेष आहे,
ही दोरी आहे समजा, किंवा एक तार आहे, या तारेला आपण काय केलंय, या स्वरूपात त्याची रचना केलेली आहे. आपण घराला तार बांधतो ना कंपाऊंड वॉलला किंवा तसं. तर बघा हे काय आहे, परिमिती म्हणजे काय, तर ही इथपासून सुरू झालेली ही तार आपण सरळ केली समजा, ही आयताची जी तार आहे ती काय केली, सरळ केली. तर याचे एकूण माप किती आहे, याचे एकूण माप किती आहे, मग म्हणजे याची बेरीज आहे की नाही, त्याच्या मापांची बेरीज. आता आयताचं कसं असतं, आयताची परिमिती कशी असते बघा. परिमिती म्हणजे काय, तर लांब जी असते तिला लांबी म्हणतो आपण. ही लांबी झाली AB आणि CD, आणि रुंदी काय झाली AC आणि BD. ही आयताची काय आहे, लांबी आणि रुंदी आहे. मग परिमिती काढताना काय करावं लागलं, दोन कॉमन घेतले, कारण दोन लांब्या आहेत दोन रुंद्या आहेत बघा, आणि लांबी अधिक रुंदी हे आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याला मिळतं. परिमिती म्हणजे काय, तर ही जी पूर्ण बाजूंच्या लांबीची बेरीज बघा, ही पूर्ण याला आपण परिमिती म्हणायचं. प्रत्येक वस्तूची, शेताची परिमिती, एखाद्या शाळेची परिमिती, पुस्तकाची पण असंच करता येतील माप मोजून, ही झाली परिमिती. आता आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला काय बघा. परिमिती म्हणजे काय, तर बाजूंची बेरीज, किती बाजू असो, बहुभुजाकृती असो, त्रिकोण असो, चौरस असो, आयत असो. परिमिती म्हणजे काय, बाजूंची बेरीज. मग सूत्राच्या स्वरूपात मांडले आपण इथं फक्त दोन कंसात लांबी आणि रुंदी, आपल्याला सोपं जावं गणित करता यावं. क्षेत्रफळ, आता क्षेत्रफळाचा प्रश्न बघा. कशाचं क्षेत्रफळ, याच आकृतीचं आपण क्षेत्रफळ पाहू, आयताचं क्षेत्रफळ. तर क्षेत्रफळ म्हणजे काय माहिती का, तर हा मधला भाग यांनी किती व्यापला आहे याला क्षेत्रफळ म्हणायचं. काय म्हणायचं, क्षेत्रफळ म्हणायचं. बघा क्षेत्रफळामध्ये आणि परिमितीमधला फरक. क्षेत्रफळ म्हणजे त्या आकृतीच्या आतील भाग त्यांनी किती व्यापलेला आहे त्याला क्षेत्र म्हणायचं, एरिया म्हणायचं, क्षेत्रफळ म्हणायचं. याचं सूत्र कसं काढता येईल, तर लांबी गुणिले ही लांबी आणि ही रुंदी, बस लांबी गुणिले रुंदी गेली की आयताचं क्षेत्रफळ येणार आहे. हा मूलभूत फरक क्षेत्रफळ आणि आयत मधला मी तुम्हाला सांगितला, क्षेत्रफळ आणि परिमिती मधला मी तुम्हाला सांगितलं. आता बघा तसंच आहे बहुभुज आकृती म्हणजे काय, तर तुम्हाला आताच मी सांगितलं. आता ही बहुभुजाची आकृती झाली ना, ही बहुभुज आकृती झाली. आणखीन काहीतरी असं करणं जास्त आहे नाही, तर बाजू जास्त यायला तिला, तर त्यांना बहुभुज आकृती म्हणायची. त्याची परिमितीचं काय सूत्र असणार, त्याचं या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज, तेच आहे की नाही. परिमिती म्हणजे बाजूंच्या लांबीची बेरीज. मग त्रिकोण असो, चौरस असो आणि आयत असो आहे की नाही, किंवा बहुभुज आकृती असो. ओके. आता त्रिकोणाची परिमिती लक्षात, त्रिकोणाची परिमिती बघायचं. आता आपल्याला त्रिकोण पाहायचं. त्रिकोणाची परिमिती कशी असणार आहे पहा. हे त्रिकोण आहे ABC, हे त्रिकोणाची परिमिती काय आता सांगितलं मी, सगळ्या बाजूंची बेरीज ABBCCD झाली परिमिती. क्षेत्रफळ काय आहे बघा. आता बघा चौरसाची परिमिती काय आहे, चौरसाची परिमितीचं सूत्र इथं आपण वरीच लिहिले बघा. चौरसाच्या परिमितीचं सूत्र, चौरस कसा असतो बघा. चौरस आणि आयत मध्ये फरक आहे हा. चौरस म्हणजे ज्याच्या चारी बाजू सारख्या बघा, PQRS. आता ह्याच्यामध्ये सगळ्या बाजू कशा असतात, सारख्या असतात. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आलं, परिमितीचं, कारण सगळी बाजू हिची जर 2 असेल तर याचं माप 2, याचं माप 2, याचं माप 2. ओके. चौरसाच्या चारी बाजू कशा असतात, सारख्या असतात, त्यालाच आपण चौरस म्हणतो. चौरस म्हणलं की लक्षात आलं. परिमितीचं सूत्र काय, 4 गुणिले बाजू, चारही बाजूंची बेरीज असं पण म्हणू शकतो आपण. त्यानंतर आता आपण चौरसाच्या क्षेत्रफळाचं काय काढलं, चौरसाचं क्षेत्रफळ, हे क्षेत्रफळ म्हणजे मधला भाग, लक्षात ठेवा. हा, चौरसाचं क्षेत्रफळ काय सूत्र आहे त्याचं, बाजूचा वर्ग, बस एवढंच. त्यानंतर बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता त्रिकोण तुम्हाला मी काढून दाखवलं. त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण वेगळा बघा, हे त्रिकोण काटकोन, हेच बघा MNO नाव देऊ आपण त्याला समजण्यासाठी तुम्हाला. काय बघितलं आपण आता, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची, हा पाया आणि ही
उंची, याला काय म्हणायचं? कर्ण. कर्ण कर्ण म्हणायचं. काय म्हणायचं? कर्ण. AMO याला काय म्हणायचं? त्रिकोणाचा कर्ण. आहे का नाही? त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 पाया गुणिले उंची. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय? काटकोन त्रिकोण हा, तर याचं काय? काटकोन करणाऱ्या बाजूच्या लांबीचा गुणाकार. आता या त्रिकोणामध्ये बघा, काटकोन त्रिकोण आहे MNO, काटकोन त्रिकोण आहे. या काटकोन त्रिकोणामध्ये त्याचं क्षेत्रफळ काढायचं असल्यास सूत्र काय? 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या त्याच्या? NM आणि MO, हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं एक शेवटचं महत्वाचं, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, हे सूत्र पण आपल्याला पाठ करायचं आहे. आणि त्यामध्ये बघा, काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण वर्ग, कर्ण कोणता आहे मी तुम्हाला सांगितलं आता? MNO. MO काय आहे? कर्ण आहे. हा कर्ण वर्ग, याचं माप काढण्यासाठी आपल्याला याचं माप माहित असणं महत्वाचं आहे, याचं माप माहित असणं महत्वाचं आहे. 2चा वर्ग आणि 3चा वर्ग यांची जर बेरीज केली तर कर्णचा वर्ग येतो, आहे की नाही? तर अशा पद्धतीनं हे सूत्र आहे. पाया कोणता? हा, उंची हा. अशा पद्धतीने आपण यानंतरचं पाहू. पहा विद्यार्थी मित्रांनो, नमुना प्रश्न 10 मधलं 10व्या धड्यातला परिमिती व क्षेत्रफळ, आहे की नाही? तर त्या प्रकरणातला एक नमुना प्रश्न पहिला मी तुम्हाला लिहिला आहे बोर्डवर. बघा, एका आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी 3.1/4 आणि 2.3/4 मीटर अनुक्रमे आहे. तर रुपये 2.1/2 म्हणजे 2.5 झाले की नाही मीटर दराने त्याला कुंपण घालण्यास किती खर्च लागेल? बघा, एकची आकृती मी काढतो. बघा, रुंदी आणि लांबी आणि रुंदी अनुक्रमे हा शब्द आला की लक्षात ठेवायचं. लांबी अगोदर आहे ना, मग ही लांबी असणार आहे. रुंदी नंतर आहे ना, मग ही नंतर रुंदी असणार आहे. तर बघा, हे शेत आहे असं आपण समजू. आता काय करायचं? या शेतामध्ये, या शेताला काय करायचे? कुंपण करायचे. आपल्याला काय करायचे? तार लावायची, अशी पूर्ण तार लावायची आहे. तर आपल्याला काय माहित पाहिजे? तर हे शेत किती आहे हे माहित पाहिजे आणि किती तार लागेल हे माहित पाहिजे. मग किती तार लागेल माहित होण्यासाठी आपल्याला पैसे किती लागणार आहेत मीटरला हे पण दिलेले आहे. फक्त आपल्याला काय माहित पाहिजे? आता हे पूर्ण शेताची लांबी माहित पाहिजे. हे किती आहे हे पूर्ण शेत हे माहित पाहिजे. म्हणजेच आपल्याला या शेताची परिमिती माहित असणं महत्वाचं आहे. हा काय झाला मग तयार? आयात तयार झाला. बघा, मग आयताच्या परिमितीचं सूत्र आपल्याकडे आहे. आयताची परिमिती बरोबर 2, ही लांबी ही रुंदी, 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बघा, मग 2 लिहून टाकू. किमती आपल्याकडे आहेत. लांबी, पहिली लांबी आहे 2 कंसामध्ये 3.1/4. ओके. रुंदी बघा, अनुक्रमे 2 नंबरची 2.3/4 ही त्याची रुंदी आहे. आता बघा, हे कसे आहेत पर्याय? सगळे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये आहे. तर आपण काय करून घेऊयात? बघा, 2 4 त्रिकोण 12 आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांक 4 त्रिकोण 12 अधिक 1 13/4 अधिक 4 2 8 अधिक 3 11 किती येईल? 4 2 8 8 आणि 3 11/4. आपण काय करू याला? आता याला पूर्णांकामध्ये करू, दशांश अपूर्णांकात करू.
म्हणजे आपल्याला काय होईल, बेरीज करायला सोपं जाईल. बघा 13 आहे ना, 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12, एक उरला. 4च्या पाड्यात काय एक येणार नाही, पॉईंट देऊन टाकला, 0 घेतला. 4 2 8, परत 2 उरले, पॉईंट दिलेलाच आहे, 0 घेऊन टाकायचा. 4 5 20, म्हणजे याचं दशांश अपूर्णांकात काय आलं, 3.25 अधिक हे जशाला तशा 2 वरचे अधिक हे 11/4 करून घेऊ. काय करायचं, याचं पण दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. 4 1 4, 4 2 8, 4 त्रिकोण 12 मोठे होतात. 4 2 4 1 4, 4 2 8, उरले 3. 4च्या पाड्यात काही 3 येणार नाही, पॉईंट देऊ 0 घेतला, पॉईंट दिला 0 घेतला. आता 4 8 32 मोठे होतात. 4 7 28, उरले 2, पॉईंट दिलेला आहे 0 घेतला. 4 5 20, पूर्ण भाग दिला. बरं हे किती आलं, 3.25 याचं आलं. आता 11/4 किती आलं, 2.75. या दोघांची बेरीज म्हणजे ह्या 3.25 ची यांची काय आहे, बेरीज आहे सूत्रामध्येच, अधिक 2.75 ची करून घेऊ बेरीज. 5 आणि 5 शिला 0, 5 आणि 5 10 शिला 0, हातचा आला 1, 7 आणि 2 9 1, 10 शिला 0, हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 2 6, 6 आलं याचं उत्तर. काय आलं, या सगळ्यांचं उत्तर कंसाचं 6 आलं. आणि आता या कंसाचं उत्तर झाल्यानंतर हे काय आहे, 2 आहेत नाही तर, म्हणजे आता त्यांचा काय, कोणती क्रिया आहे, 6 2 12, काय आहे 12, परिमिती आलेली आहे. आयताची काय आलेली आहे, परिमिती काय आलेली आहे, 12 आलेली आहे. 12 मीटर ही आयताची परिमिती आलेली. आता आपल्याला काय करायचंय, परिमिती नंतर, तर आता आपल्याला 12 हे माप कळालं आपल्याला, तर आपल्याला काय करायचंय, आता याला किती खर्च येईल बाबा, याला ताराचं कुंपण करायचंय, किती खर्च येईल. खर्च आणण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, दर माहिती आहे आपल्याला, प्रति मीटरला 2.1/2. बघा हे 2 आणि हे 1/2 म्हणजे अर्धा, म्हणजेच याला असंही करू शकतो आपण, 2 2 4, 4 ने 5, 5/2. पुन्हा याला करू, 2 1 2, 2 2 4, उरला 1, दिला पॉईंट, घेतला 0, 2 5 10, म्हणजे अडीच, किती, ₹2.50 भाव आहे. काय आहे, कुंपण लावण्याचा खर्च बघू का, कुंपण करण्याचा खर्च कसा काढायचा, खर्च भाव किती आहे, हे भाव केला आपण, हे 2 आणि हे अर्धा म्हणजे अडीच रुपये प्रति मीटर. आणि मीटर किती करायचे शेताला, 12 मीटर करायचे, 12 मीटर करायचे. गुणाकार करू आपण, आधी दशांशचा गुणाकार, दशांश नाही असं समजा, करून टाका गुणाकार. 12 5 60 ला 0, 4 6, 12 1 12, 12 2 24, 24 आणि 6 30, एक सोडून दशांश. खर्च रुपयात येईल ना, खर्च 30 रुपये हे उत्तर आले. अतिशय सोपं, 30 रुपये हे उत्तर आले. पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. काय केलं आपण, अगोदर त्यांनी फक्त लांबी आणि रुंदी दिली होती, त्याच्यावरून काय काढलं, परिमिती काढली. आणि परिमिती काढल्यानंतर आपण 12 आली परिमिती, 12 मीटर आली. ही 12 मीटर शेत आहे, एका मीटरला 2.5 रुपये, तर 12 मीटरला किती, उत्तर 30. त्यानंतरचा प्रश्न, त्यानंतरचा नमुना प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तिसरा पाहणार आहोत आपण डायरेक्ट. दुसरा आणि चौथा नमुना प्रश्न तुमच्या स्वाध्यायासाठी, घरच्या अभ्यासासाठी मी पहिला आणि तिसरा नमुना प्रश्न घेणार आहे. तिसरा पाहू आपण, पहिला पाहिला, आता तिसरा पाहूया. चला बघा, 4.5 मीटर आणि 3.6 मीटर मापाच्या खोलीत फरशी घालायची, 15 सेमी बाजू असणारी चौरस आकृती फरशी किती बसते. तर बघा, आता तुम्हाला एक कळतंय, ह्याची लांबी आणि रुंदी दिली आहे इथं खोलीची, ही खोली आहे. लांब जी असते तिला लांबी म्हणायचं, आणि रुंद ही 4.5 काय आहे, लांबी आहे, ही रुंदी आहे. कशाची, खोलीची. आणि 15 सेंटीमीटर बाजू असणाऱ्या चौरसाकृती फरशी आहे. चौरसाकृती फरशी आहे त्याच्या, बघा. मग
या रूम मध्ये या फरशा किती बसतील अशा फरशा काय करावं लागल तर हे मधलं जेव्हा असते तेव्हा परिमिती नसते, तेव्हा संबंध असतो क्षेत्रफळाचा. कशाचा संबंध असतो? क्षेत्रफळाचा. तर आता लक्षात घ्यायचे आपल्याला, इथं बघा आपण एकक काय बरोबर दिसत नाही, इथं सेंटीमीटर आहे, इथं मीटर आहे. तर मग आपण काय करूया, मीटरचं सेंटीमीटर मध्ये करूया. आपण त्यासाठी पाठ केलेलंच आहे, किलो, हेक्टो, डेका, मीटर, लिटर, ग्रॅम, नंतर डेसी, सेंटी, मिली. ठीक आहे ना. मीटर आपल्याला सेंटीमीटर करायचं, मीटरच्या नंतर डेसी, सेंटी, मिली, म्हणजे 100 न गुणावं लागेल. 4.5 मीटर बरोबर 450 सेंटीमीटर आहे की नाही. 3.6 मीटर याला आपण सेंटीमीटर मध्ये करू, 360 सेंटीमीटर गुणलं आपण किती ना 100. मग आता सगळे सेंटीमीटर, हे तर सेंटीमीटर मध्ये, फरशीचं माप 15 सेंटीमीटर मध्येच आहे. आता ह्या मापाच्या फरशा या रूम मध्ये किती बसतील? मग काय करावं लागेल, क्षेत्रफळ. कशाचं क्षेत्रफळ? या खोलीचं क्षेत्रफळ भागिले या फरशीचं एका क्षेत्रफळ. मग किती फरशा बसतील हे आहे की नाही, सोपा प्रश्न. पहा आपण काय करू, आता क्षेत्रफळ करू. आता ही चौरस आकृती नाही ना, हा काय आहे, आयात आहे. आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, लांबी गुणिले रुंदी. म्हणजे आपण काय काढायचं आधी, त्या रूमचं, रूम म्हणजे कशी, आयताकृती, रूमचे क्षेत्रफळ, खोलीचे क्षेत्रफळ. ठीक आहे ना. इथं खोलीचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. किती लांबी, 450 गुणिले 360. ही काही गुणाकार करायची गरज नाही, कारण आपल्याला सूत्रातच मांडायचं. मग आता हे खोली, रूमचं झालं क्षेत्रफळ. मग फरशी कशी आहे, चौरस आकृती. मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय, बाजूचा वर्ग. आणि 4 गुणिले बाजू कशाच आहे, त्याच्या परिमितीचा संबंधच नाही इथं. हे त्याचं क्षेत्रफळ किती आहे माहित पाहिजे आपल्याला, ही मधलं. मग चौरसाचं म्हणजेच फरशीचं, फरशी कशी आहे, चौरस आकृती, फरशीचं क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग म्हणजे 15चा वर्ग, म्हणजे 15 गुणिले 15. 225 लिहिलं तरी चालतो, 15 गुणिले 15 लिहिलं तरी चालतं. आपण आता सूत्रात कसं मांडणार याला बघा, फरशांची संख्या बरोबर काय, खोलीचे क्षेत्रफळ भागिले एका फरशीचं क्षेत्रफळ. या एका फरशीचे क्षेत्रफळ, खोलीचं क्षेत्रफळ काय, वरी लिहून टाकू. हे चला, खोलीचं क्षेत्रफळाचं सूत्र काय, रूमचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लिहिलं, लांबी गुणिले रुंदी. एका फरशीचं क्षेत्रफळ काय, बाजूचा वर्ग. बाजू किती आहे, गणितातच दिलेली 15. 15 गुणिले 15. आता काय करायचं, काटाकाटी करायची, संक्षिप्त रूप द्यायचं, उत्तर येऊन जाईल या पर्यायापैकी. चला देतो मी. 15 1 15, 15 2 30, 15 त्रिक 45, शून्याला 0. आता ह्याला देऊ, जाईल का भाग. 15 1 15, 15 2 30, 6, 15 1 15, 15 2 30 उरले 6, 15 चौक 60, 30 गुणिले 24. वरी काय आलं, खाली एकच राहिले, 30 गुणिले 24 बरोबर फरशाची संख्या आहे ना. मग आता 24 गुणिले 30 कुठं होतंय, करून पहा. 24 गुणिले 3 करू आपण आधी, एक शून्य देऊन टाकू. बघा 4 त्रिक 12 2, 4 1, 3 2 6 1 7, 0 720. पर्याय नंबर 1. 720 फरशा लागतील. कशा, या मापाच्या 4.5 मीटरला रुंद मापाच्या खोलीमध्ये फरशी आहे 15 सेंटीमीटरची. म्हणजे क्षेत्रफळाचा संबंध मला मी समजून सांगितले, क्षेत्रफळ आणि परिमिती. पहिलं गणित परिमितीवर आधारित होतं, हे क्षेत्रफळ. अशा पद्धतीनं या पर्यायाला आपण परीक्षेमध्ये गोल करायचं बरं का. चला, अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, आज आपण
अंकगणिताचा 31वा व्हिडिओ पाहिलेला आहे. अशा पद्धतीने आपण आपल्या नवोदयच्या अभ्यासाला काही कमी पडू नये म्हणून खूप सारे व्हिडिओ सिरियली मी तयार केलेले आहेत आणि प्लेलिस्ट मध्ये पण सिरियली तुम्हाला पाहायला मिळतील. 31च्या नंतर कोणता, 30च्या नंतर कोणता, 5व्या व्हिडिओच्या नंतर 6वा व्हिडिओ कोणता. अभ्यासाचा फायदा करून घ्या या व्हिडिओचा. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा. न्यू नॉलेज हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक तर कराच करा, पण बेल आयकॉन पण दाबा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.